श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, 6 जानेवारी 2026 मधील अंगारक संकष्ट चतुर्थी आलेली आहे. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षाची चतुर्थी श्री गणपतीला समर्पित केली जाते. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करण्यासाठी आणि त्यांची सेवा करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण वर्षातील जेव्हा मंगळवारी ही संकष्ट चतुर्थी येत असते, याला अंगारकी योग जुळून आलेला आहे. या दिवशी वर्षातील संकष्ट चतुर्थीचे पूर्ण फळ लाभण्यासाठी अंगारक संकष्टीचे व्रत करावे. तसंच गणपतीला प्रिय असलेला पदार्थाचा भोग श्री गणेशाला दाखवला जातो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीला पदार्थाचा आणि जो मोदक आहे याचा भोग दाखवल्याने सर्व विघ्न दूर होत असतात. तसंच प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येत असते, पण प्रत्येक संकष्ट चतुर्थीचं महत्त्व, महात्म्य आणि चंद्रोदय वेगळा वेगळा असतो. म्हणूनच दर महिन्यातील शुक्ल आणि कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणपतीची पूजा अर्चना केली जाते. चतुर्थीला गणपतीची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व विघ्न हे दूर होतात. तसंच घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. म्हणूनच त्यांची पूजा करत असताना गणपतीला प्रिय असलेल्या पदार्थाचा भोग दाखवला जातो. असं म्हणतात की भोग अर्पण केल्याने व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ लाभत असते. तसंच सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. श्री गणेशाला कोणत्या पदार्थाचे भोग लावणे अत्यंत शुभ मानले जाते? गणपती देवताला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे. म्हणूनच या दिवशी आपल्याला मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते. तुम्हाला उपवास करणं जमलं नाही तरीही चालेल, पण संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा मसूर डाळीचा उपाय करून पहा. मुलांचे सर्व विघ्न, संकट हे दूर होतात. मुलांच्या अभ्यासामध्ये भरभरून यश मिळते. घरातील नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यशही मिळत असते. सर्व कठीणातील कठीण समस्या दूर होऊन 7 पिढ्याचे दारिद्र्य हे कमी होऊन घरातील कुटुंबातील सर्व सदस्यावर विघ्न संकट येत नाही. कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते. घरातील सर्व सदस्य आहेत, पती आहेत, मुले आहेत, त्यांची भरभरून प्रगती होत असते. म्हणून हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कशासाठी करायचा आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायला विसरू नका. हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे, कसा करायचा आहे. तर पहा, हा उपाय करत असताना तुम्ही सकाळीही करू शकता किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल. तर हा उपाय केल्याने घरामध्ये सुख, शांती आणि सौभाग्याची प्राप्ती होत असते. सौभाग्याची प्राप्ती होत असते. आपल्या प्रत्येक जीवनामध्ये अडचणी किंवा आपल्या प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. वैवाहिक जीवनामध्ये जर मुलांच्या अडचणी येत असेल, त्यांना सुख, संपत्ती किंवा धनप्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी ही जी संकष्ट चतुर्थी आहे, तर अंगारकी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना त्यांना मोतीचूरचे लाडू खूप प्रिय आहे. खोबऱ्याचे जे मोदक आहेत त्यांना अत्यंत प्रिय आहे. म्हणून या दिवशी गणपती बाप्पाला 21 दुर्वा, जास्वंदाची फुले आणि हे 21 मोदक जे आहे तर ते अर्पण करावे. यामुळे वैवाहिक जीवनात आनंद मिळतो आणि पती पत्नीचे नातं हे घट्ट होत असते. या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला हा उपाय का करायचा आहे, तर आपल्या घरातील जेवढाही पितृदोष आहे तर तो कमी व्हावा. आपल्याला रात्रीची झोप शांत लागत नसेल तर झोप शांत लागेल. घरामध्ये आर्थिक स्थिरता चांगली राहत नसेल तर ती चांगली राहील. घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यानंतर जर ते मोडत असेल तर हा उपाय केल्याने सर्व कार्यात सफलताही मिळत असते. लग्न कार्य लवकर जुळत असते. घरातील मुलांचे विवाह जमल्यानंतर जर लवकर मोडत असेल तर त्यामध्ये सफलताही मिळत असते. ते काम सक्सेस होत असते. किंवा व्यवसाय चांगला चालत नसेल, व्यवसायात स्थिरता येत नसेल, घरामध्ये सतत आपल्याला दडपण जाणवल्यासारखं वाटत असेल, घरामध्ये पैसा हा येत नसेल, आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आणि मुलांच्या कोणत्याही नोकरीमध्ये असेल, धनप्राप्तीमध्ये, तर हे योग जे आहे तर ते जुळून येत असतात.
मुलाची पतीची भरभरून प्रगती होते. घरातील सर्व दोष नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते. घरात अखंड लक्ष्मी प्राप्तीचे योग जुळून येतात आणि जो पैसा आहे तर तो कुठे गुंतवायचा आहे किंवा पैशाचं काय करायचं आहे, पैसा घरामध्ये कसा येईल, तर याचे ज्ञानसुद्धा गणपती बाप्पा आपल्याला देत असतात. लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय केला जातो. त्याचबरोबर घरातील संपूर्ण दारिद्र्य नष्ट होऊन प्रत्येक कामात आपल्याला सफलताही मिळत असते. म्हणूनच हा उपाय जो आहे तर तो अत्यंत प्रभावी म्हटला जातो. म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जास्तीत जास्त पृथ्वी तलावर जास्त प्रमाणात जागृत असते. म्हणून या दिवशी जर तुम्ही हा उपाय जर करत असाल तर साक्षात गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो. आपल्या जीवनातील 100% दारिद्र्य, अडथळे, विघ्न हे दूर होतात. म्हणूनच हा उपाय करत असताना आपल्याला संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तिन्ही सांजेच्या वेळी हा उपाय करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करायचा आहे. जर तुम्हाला वेळ नसेल, तुमची नोकरी असेल, तर तुम्ही 6 ते 12 वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तर तो करू शकता. तर पहा, माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करते त्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर लक्ष्मीबरोबरच गणपतीचाही आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणूनच तुम्हाला या वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे की हा उपाय जो आहे तर या वेळेमध्येच व्हावा. तर पहा, उपाय करायचा आहे तर तो करत असताना आपल्याला काय करायचं आहे तर सर्वात प्रथम आपल्याला गणपती बाप्पाची पूजाविधी करून घ्यायची आहे. त्यांना हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर हा उपाय करण्यासाठी इथे आपल्याला मसूर डाळ जी आहे तर ती लागणार आहे. मसूर डाळ घेत असताना आपल्याला जी अख्खी मसूर डाळ आहे लाल रंगाची तर तीच घ्यायची आहे. तर हा उपाय केल्याने मुलाला कधीच अपयश येत नाही. आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरामध्ये स्थिर राहते. जर मुलाचे लग्न योग्य वयात ठरत नसेल किंवा मुलाला खूप पितृदोष लागलेला आहे किंवा त्यांच्या कुंडलीमध्ये 7.5वी चालू आहे तर हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो. त्यानंतर गणपती बाप्पाला 21 दुर्वा 21 मोदक अर्पण करायचे आहेत. जास्वंदीची फुले अर्पण करायची आहेत. त्यानंतर आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर आपल्या तुळशी माताजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी संध्याकाळी रोज दिवा जो आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, घरात अखंड लक्ष्मी नांदत असते. म्हणून हा उपाय करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं आहे तर इथे मसूर डाळ घ्यायची आहे. मसूर डाळ घेत असताना आपल्याला काय करायचे आहे तर इथे आपल्याला डाळ घ्यायची आहे एका वाटीमध्ये आणि त्यानंतर काय करायचं आहे, गणपतीची जी पूजा केलेली आहे, दिव्याची पूजा करायची आहे. गणपतीची पूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे एक केळीचं पान घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही इथे एक ताट घेऊ शकता. त्यानंतर काय करायचं आहे, या केळीच्या पानावर आपल्याला त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण काढत असताना चुकीच्या पद्धतीने काढू नका, व्यवस्थित आपल्याला त्रिकोण हे काढून घ्यायचा आहे. आणि या त्रिकोणामध्ये आपल्याला ही मसूर डाळ पूर्ण भरायची आहे. पूर्ण भरत असताना ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः असा मंत्र म्हणत आपल्याला ही मसूर डाळ पूर्णपणे त्या त्रिकोणामध्ये भरायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, पूर्ण त्रिकोणामध्ये भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यानंतर मांडी घालून बसायचं आहे. तर मसूर डाळीचा हा उपाय का केला जातो तर पहा, मसूर डाळीला मंगळ ग्रहाचा कारक म्हटला गेलेला आहे. मंगळ ग्रह हा कशाचा कारक म्हटला गेलेला आहे, मंगळ ग्रह हा व्यक्तीचा स्वभाव व त्याच्यामध्ये राग असलेला ते कमी करण्यासाठी मसूरच्या डाळीचा उपाय जो आहे तर तो केला जातो. आपल्या घरामध्ये पैसा येण्यासाठी मसूर डाळीला मंगळाचा कारक म्हटला गेलेला आहे. म्हणूनच मसूर डाळीचा हा उपाय केला जातो. जर आपला मंगळ ग्रह जो आहे हा मजबूत असेल, कमकुवत नसेल, तर आपल्या पैशाच्या समस्या असेल किंवा नोकरी असेल, व्यवसाय असेल, यामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते, कधीही विघ्न संकट येत नाही. म्हणूनच मसूर डाळीचा हा उपाय केला जातो. तसंच आपला स्वभाव जो आहे किंवा राग आलेला आहे यामध्ये शांतताही मिळत असते, मन प्रसन्न होते. हा उपाय करत असताना आपल्याला मन शुद्ध ठेवून हा उपाय करायचा आहे. मनामध्ये राग किंवा कोणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची नाही. कोणाबद्दल राग असेल किंवा मनामध्ये त्याच्याबद्दल काही शत्रुपीडा असेल, नकारात्मकता असेल तर आपल्या मनामध्ये ठेवायची नाही आणि त्यानंतरच हा उपाय आपल्याला करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे मसुराची डाळ घ्यायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला एक केळीचं पान घ्यायचं आहे. केळावर आपल्याला त्रिकोणही काढून घ्यायचा आहे. त्यानंतर लाल चंदन असते किंवा लाल शेंदूर आहे तर त्या साहाय्याने आपल्याला हे त्रिकोण काढून घ्यायचं आहे.
त्यानंतर जो त्रिकोण काढलेला आहे तर त्या त्रिकोणामध्ये आपल्याला जी मसूर डाळ आहे तर ती भरायची आहे. त्यानंतर या मसूर डाळीवर आपल्याला एक गुळाचा खडा आणि एक खोबरं जे आहे तर त्याचा तुकडा ठेवायचा आहे. त्यानंतर गणपतीची जिथे पूजा केलेली आहे तर तिथे आपल्याला ही प्लेट ठेवायची आहे. गणपतीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील अडचणी समस्या दूर होऊ द्या, मुलाचे सर्व विघ्न दूर होऊन मुलाच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये भरभरून यश मिळू द्या. या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं पठण केल्यानंतर आपल्याला ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर गणपती संकटमोचन या स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. ऋणमुक्ती या स्तोत्राचं पठण 1 वेळा करायचं आहे. अशा 3 सेवा आपल्याला या दिवशी करायच्या आहे. गणपती अथर्वशीर्षाचं 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर संकटमोचन या स्तोत्राचं 1 वेळा पठण करायचं आहे. ऋणमुक्ती गणपती स्तोत्राचं पठण आपल्याला करायचं आहे. अशा 3 स्तोत्राचं आपल्याला पठण करून घ्यायचं आहे. त्यानंतर ही मसूरची डाळ जी आहे तर ती 2 तासाने आपल्याला उचलायची आहे. त्यानंतर जिथे तुम्हाला गाय दिसत असेल तर गाईजवळ जायचं आहे. गाईच्या डोक्यावरून आपल्याला हात फिरून घ्यायचा आहे, पायावर पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ही मसूरची डाळ जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे. गाईला खाऊ घालत असताना गाईने आपला हात जो आहे तर तो चाटायला हवा, ज्यामुळे आपल्या 33 कोटी देवांचा आपल्याला आशीर्वाद लाभतो. आपल्या जीवनातील जो मंगळदोष आहे, ग्रहदोष आहे, वास्तुदोष आहे तर ते कमी होऊन प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळत असते. आपले थांबलेले काम जे आहे तर ते काम जे आहे ते लवकरात लवकर पूर्ण होत असते. त्या कामामध्ये आपल्याला सफलताही मिळत असते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी वर्षानुवर्ष आपल्याला लाभत असतो. म्हणूनच हा मसूर डाळीचा उपाय जो आहे तर तो खूप प्रिय आहे. म्हणून हा मसूर डाळीचा उपाय करून पहा, सर्व कार्यामध्ये तुम्हाला सफलताही मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.